नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे एम जी पोलीस भरती या युट्यूब चॅनलवरती। आज आपण पुणे प्रशासकीय विभागातील जे 5 जिल्हे आहेत त्यांच्याबद्दल माहिती घेणार आहोत। तुमचा जर पुणे कारागृहाचा पेपर असेल मित्रांनो, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे। कारण की पुणे प्रशासकीय विभागातील जे 5 जिल्हे आहेत मित्रांनो, त्यांच्याबद्दल माहिती असणे सुद्धा आवश्यक आहे। कारण की बऱ्याच वेळा जीकेचे प्रश्न पेपरला विचारले जातात। व्हिडिओ थोडा मोठा होईल, पण सर्व प्रश्न आपण IMP घेतलेले आहेत मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला या प्रश्नांचा फायदा होईल। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। पहिला जिल्हा आहे पुणे जिल्हा। पुणे कारागृहाचा पेपर आहे, त्यामुळे पहिला आपण पुणे जिल्हा घेतलेला आहे मित्रांनो। पुणे प्रशासकीय विभागात एकूण 5 जिल्हे आहेत। पहिला जिल्हा आहे पुणे जिल्हा। पुणे जिल्हा हा मुठा नदीकाठी बसलेला आहे मित्रांनो। तुम्हाला प्रश्न आहे, पुणे शहर कोणत्या नदीकाठी बसलेला आहे? तर मुठा। पुणे जिल्ह्यावरती ऑलरेडी आपण एक व्हिडिओ बनवला आहे, तरी पण याच्याबद्दल आपण जरा माहिती घेऊ। पुणे जिल्ह्यालाच विद्येचे माहेरघर असे देखील म्हणतात। पुणे जिल्ह्याचे क्षेत्रफळ आहे 15,643 चौरस किलोमीटर। IMP प्रश्न मित्रांनो, क्षेत्रफळ बऱ्याच वेळा विचारला जातो। पुणे जिल्ह्याला पेशव्यांची राजधानी म्हणून सुद्धा ओळखले जाते मित्रांनो। काय? पेशव्यांची राजधानी म्हणून देखील पुणे जिल्ह्याला ओळखले जाते। पुणे जिल्ह्यातील मुख्य नदी आहे भीमा नदी आणि पुणे जिल्ह्यातच भाटघर धरण आहे। भाटघर धरण हे वेळवंदी नदीवरती आहे मित्रांनो, आणि पानशेत धरण जो आहे तो अंबी नदीवरती आहे। दोघेही IMP आहेत मित्रांनो, लक्षात ठेवा। भाटघर धरण वेळवंदी नदीवरती आणि पानशेत धरण अंबी नदीवरती। पुणे जिल्ह्यात काच उद्योग केंद्र आहे मित्रांनो। तर काच उद्योग केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? तळेगाव दाभाडे या ठिकाणी काच उद्योग केंद्र आहे। साहित्य निर्मिती कारखाना विचारला तुम्हाला, तर खडकी तालुक्यात देहू रोड या ठिकाणी साहित्य निर्मिती कारखाना आहे। IMP प्रश्न विचारला जाऊ शकतो। पुणे विद्यापीठ बद्दल माहिती घेतली मित्रांनो, तर त्याची स्थापना झाली 1921। पुणे विद्यापीठाला आज पूर्वेकडील ऑक्सफर्ड म्हणून देखील ओळखले जाते। महत्त्वाचे प्रश्न आहे दोघेही। टिळक महाराष्ट्र विद्यापीठ याची स्थापना विचारली तर 1921। टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे जिल्ह्यातच आहे मित्रांनो। पुढचा प्रश्न काय आहे? विक्रम हे दळणवळण केंद्र कोणत्या ठिकाणी आहे असा प्रश्न आला तर तुम्ही उत्तर द्यायचे आर्वी हे ठिकाण कुठे आहे? तर तालुका जुन्नर येथे आर्वी हे विक्रम दळणवळण केंद्र आहे। महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, वारंवार परीक्षेला विचारला जातो। पुढचा प्रश्न काय आहे? छत्रपती शिवाजी महाराज यांनी लाल महल येथे छत्रपती शिवाजी महाराजांनी लाल महल येथे 5 एप्रिल 1663 रोजी शाहिस्ते खानचे बोटे छाटले होते मित्रांनो। महत्वाचा प्रश्न आहे हा देखील। पुढचा प्रश्न काय आहे? आळंदी या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी आहे मित्रांनो। भीमाशंकर हे थंड हवेचे ठिकाण आहे। भीमाशंकर येथे भीमा नदीचा उगम होतो व भीमाशंकर हे जे ठिकाण आहे ते आंबेगाव तालुक्यात आहे मित्रांनो। छत्रपती संभाजी महाराज यांची समाधी विचारले तर वडू तुळापूर तालुका शिरूर या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांची समाधी आहे। सर्व प्रश्न IMP आहेत मित्रांनो, नक्कीच लक्षात ठेवा। सोपान देवाची समाधी विचारली तर सासवड या ठिकाणी सोपान देवाची समाधी आहे मित्रांनो। तसेच पुणे जिल्ह्यात लोणावळा, खंडाळा, भीमाशंकर व खडकवासला हे महत्वाचे ठिकाण आहेत। नक्कीच पुणे प्रशासकीय विभागातील दुसरा जिल्हा काय आहे? सातारा जिल्ह्याचे क्षेत्रफळ विचारले तर 10,480 चौरस किलोमीटर एवढा सातारा जिल्ह्याचे क्षेत्रफळ आहे। सातारा जिल्ह्यातील मुख्य नदी आहे कृष्णा नदी। सातारा जिल्ह्यात राज्यातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता? तर कोयना तालुका पाटण जिल्हा सातारा या ठिकाणी राज्यातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे। IMP प्रश्न आहे मित्रांनो, लक्षात ठेवा। सातारा जिल्ह्यातच पवन विद्युत निर्मिती केंद्र राज्यातील सर्वात मोठा प्रकल्प आहे। कुठे आहे? वनकुसडे सातारा जिल्हा येथे राज्यातील सर्वात मोठा पवन विद्युत केंद्र सातारा जिल्ह्यात वनकुसडे या ठिकाणी आहे। तसेच महाबळेश्वर व पाचगणी हे ठिकाण सातारा जिल्ह्यात आहे। महाबळेश्वरलाच महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून ओळखले जाते। महत्वाचा प्रश्न आहे, महाबळेश्वरला महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून ओळखले जाते। तसेच सातारा जिल्ह्यात महाराणी ताराबाई यांची राजधानी देखील सातारा जिल्ह्यातच आहे। सातारा जिल्ह्यात अजिंक्य तारा किल्ला आहे व संत रामदासांची समाधी देखील सातारा जिल्ह्यात सज्जनगड या ठिकाणी आहे। महत्वाचा प्रश्न कोणता आहे? संत रामदासांची समाधी सज्जनगड या किल्ल्यावरती आहे। कुठे? सातारा जिल्ह्यात। सर्व प्रश्न महत्वाचे आहेत मित्रांनो।
व तुम्हाला प्रश्न आहे, कृष्णा व कोयना नदीचा संगम कोणत्या ठिकाणी होते? तर तुम्हाला असा प्रश्न आला तर कराड या ठिकाणी कृष्णा व कोयना नदीचा संगम होतो. तसेच कराड या ठिकाणी यशवंतराव चव्हाण यांची समाधी देखील कराड या ठिकाणीच आहे. VIMP प्रश्न आहेत मित्रांनो. मांगर तालुका महाबळेश्वर. मांगर हे जे शहर आहे मित्रांनो, त्याला मधाचे गाव म्हणून जे ओळखले जाते. मधाचे गाव म्हणून कधी घोषित करण्यात आले असा प्रश्न आला तर 16 मे 2022 या रोजी मांगर शहराला मधाचे गाव म्हणून ओळखले गेले. तसेच भिलार तालुका महाबळेश्वर याला पुस्तकांचे गाव म्हणून ओळखले जाते. महत्वाचे प्रश्न आहेत मित्रांनो, दोघे लक्षात ठेवा. पुणे प्रशासकीय विभागातील तिसरा जिल्हा सांगली जिल्हा. एकूण तालुके आहेत 10 तालुके. क्षेत्रफळ विचारला तर 8578 चौरस किलोमीटर. फक्त तुम्ही पुणे जिल्ह्याचे क्षेत्रफळच लक्षात ठेवा मित्रांनो, कारण की येऊ शकतो तो फक्त पुणे जिल्ह्याच्या क्षेत्रफळावरती. हे फक्त तुम्हाला नजर फिरावी म्हणून हे प्रश्न घेतलेले आहेत. सांगली जिल्ह्यात चांदोली हे धरण आहे. पुढचा प्रश्न काय आहे, गणेशदुर्ग किल्ला कोणत्या ठिकाणी आहे? तर असा प्रश्न आला तर तुम्ही उत्तर द्यायचे सांगली जिल्ह्यात गणेशदुर्ग किल्ला आहे आणि गणेशदुर्ग किल्ला हा कृष्णा नदीकाठी आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न, कृष्णा व एरडा नदीचा संगम कोणत्या ठिकाणी होतो असा प्रश्न आला तर तुम्ही उत्तर द्यायचे औदुंबर या ठिकाणी कृष्णा व एरडा नदीचा संगम होतो. सर्वात VIMP प्रश्न आहे मित्रांनो. सांगली जिल्ह्यात 32 शिराडा या ठिकाणी जिवंत नागांची मिरवणूक काढण्याची परंपरा आहे मित्रांनो. नागपंचमीच्या दिवशी 32 शिराडा या ठिकाणी जिवंत नागांची मिरवणूक काढण्याची परंपरा आहे. तसेच सांगली जिल्ह्यात यशवंतराव चव्हाण यांची जन्मभूमी व समाधी देखील सांगली जिल्ह्यातच आहे. जन्मभूमी विचारली तर देवराष्ट्र आणि समाधी विचारली तर कराड. या पुढचा जिल्हा आहे कोल्हापूर जिल्हा. कोल्हापूर जिल्ह्याला ऐतिहासिक राजधानी म्हणून सुद्धा ओळखले जाते आणि पुणे जिल्ह्याला सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते मित्रांनो. क्षेत्रफळ विचारला तर 7765 चौरस किलोमीटर एवढा कोल्हापूर जिल्ह्याचे क्षेत्रफळ आहे. तालुके विचारले तर 12. राधानगरी धरण भोगावती नदीवरती आहे आणि ते कोल्हापूर जिल्ह्यात आहे. IMP प्रश्न आहे मित्रांनो, राधानगरी धरण कुठे आहे असा प्रश्न आला तर तुम्ही उत्तर द्यायचे कोल्हापूर या ठिकाणी. आशियातील पहिली सूतगिरणी कोणत्या ठिकाणी आहे असा प्रश्न आला तर तुम्ही उत्तर द्यायचे इचलकरंजी या ठिकाणी आशियातील पहिली सूतगिरणी आहे. इचलकरंजी शहरात महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणून ओळखले जाते. तसेच कोल्हापूर जिल्ह्यात शिवाजी विद्यापीठ हा देखील आहे. शिवाजी विद्यापीठाची स्थापना विचारली तर 1962 रोजी शिवाजी विद्यापीठाची स्थापना झाली. महत्वाचा प्रश्न आहे. तसेच रंकाळा तलाव हा कोल्हापूर जिल्ह्यात आहे. याच्यावरती बराच वेळा प्रश्न विचारला गेलेला आहे मित्रांनो, म्हणून लक्षात ठेवा. रंकाळा तलाव कुठे आहे असा प्रश्न आला तर तुम्ही उत्तर द्यायचे कोल्हापूर या ठिकाणी. तसेच पन्हाळा हे थंड हवेचे ठिकाण देखील कोल्हापूर जिल्ह्यातच आहे. पुढचा प्रश्न विचारला तुम्हाला, कृष्णा व पंचगंगा या नदीचा संगम कुठे झालाय असा प्रश्न आला तर तुम्ही उत्तर द्यायचे आहे नरसोबाची वाडी या ठिकाणी कृष्णा व पंचगंगा नदीचा संगम झालेला आहे. पुढचा प्रश्न येईल, धरणांचा तालुका म्हणून कोणत्या तालुक्यास ओळखले जाते असा प्रश्न आला तर तुम्ही उत्तर द्यायचे आहे राधानगरी तालुक्याला धरणांचा तालुका म्हणून ओळखले जाते. पुणे प्रशासकीय विभागातील 5वा जिल्हा आहे सोलापूर जिल्हा. सोलापूर जिल्ह्याचे क्षेत्रफळ विचारले तर 14,895 चौरस किलोमीटर. पुढचा प्रश्न, पंढरपूर जवळ भीमा नदीस चंद्रभागा म्हणून ओळखले जाते. तसेच सोलापूर शहरात उजनी प्रकल्प भीमा नदीवरती आहे. तालुका विचारला तर तालुका म्हाडा. महत्वाचा प्रश्न आहे, उजनी प्रकल्प कुठे आहे असा प्रश्न आला तर तुम्ही उत्तर द्यायचे सोलापूर. सोलापुरात सर्वाधिक ज्वारी पिकवली जाते म्हणून सोलापूर शहराला ज्वारीचे कोठार म्हणून ओळखले जाते. तसेच भुईकोट किल्ला विचारला तर भुईकोट किल्ला हा सोलापूर या ठिकाणी आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत रुक्मिणी मंदिर पंढरपूर जवळ सोलापूर जिल्ह्यात आहे. महत्वाचा प्रश्न आहे, रुक्मिणी मंदिर कुठे आहे असा प्रश्न आला तर तुम्ही पंढरपूर किंवा सोलापूर याचे उत्तर तुम्ही द्यायचे आहे. तसेच संतांची भूमी म्हणून मंगळवेढा शहरास ओळखले जाते. महत्वाचा प्रश्न आहे, संतांची भूमी म्हणून मंगळवेढा या शहरास ओळखले जाते. तसेच सोलापूर जिल्ह्यात माळढोक पक्षी अभयारण्य देखील आहे. माळढोक पक्षी अभयारण्य नान्नज या ठिकाणी आहे. माळढोक पक्षी अभयारण्य सोलापूर जिल्ह्यात देखील आहे.
व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण की अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलवरती अपलोड केले जातात. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.